नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी डॉक्टर केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्य विषयक विविध समस्या, विविध विषय यांबद्दल चर्चा करत असतो, तज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो आणि आरोग्य विषयक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। असे म्हटले जाते, जगी माऊलीसारखे कोण नाही, जगी माऊलीसारखे कोण आहे, जिचे जन्म जन्मांतरीचे ऋण आहे। असे ऋण जास व्याज नाही, असे ऋण जास व्याज नाही, या ऋणाविन जीवनास साज नाही। प्रेक्षक हो, एका माऊलीबद्दल, एका आईबद्दल सांगण्यासाठी आपल्याला शब्द अपुरे पडतात। मातृत्व ही सुखावणारी भावना आहे। मातृत्व मिळवण्यासाठी एका स्त्रीला बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं, जी अत्यंत वेदनादायी परिस्थिती असते। या मातृत्व मिळवण्याच्या काळामध्ये, प्रसूतीच्या काळामध्ये स्त्रीच्या शरीराची झीज होत असते, तिचे शरीर नाजूक होत असते आणि या नाजूक परिस्थितीच्या काळामध्ये जर व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही तर पुढच्या काळामध्ये विविध व्याधी होण्याची शक्यता असतात। त्याच विषयाला अनुसरून आजचा आपला विषय आहे प्रसूती पश्चात महिलांनी घ्यावयाची काळजी। पुन्हा एकदा विषय पाहावा, प्रसूती पश्चात महिलांनी घ्यावयाची काळजी। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत तज्ञ डॉक्टर मनोज विठ्ठल गायकवाड सर। सर, तुमचे कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। नमस्कार। सरांनी प्रसूतीतंत्र या विषयात MS व PhD केलेले आहे। संस्कृत विषयात सरांनी MA केलेले आहे। सर रा पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये प्रसूतीतंत्र विभागाचे प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख असून ते रुग्णसेवाही करतात। सरांनी अनेक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तसेच PhD मार्गदर्शक म्हणून सर काम करतात। 2010 मध्ये सरांना सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, 2019 मध्ये आयुर्वेद व्यासपीठकडून धन्वंतरी पुरस्कार, 2022 मध्ये इंडिया बीज पुरस्कार असे सरांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून सरांचे अनेक संशोधन लेख प्रसिद्ध झालेले आहेत। आरोग्य शिबिर, रॅली, पथनाट्य आणि अतिथी व्याख्यान यांसह 40हून अधिक वैद्यकीय व सामाजिक कार्यक्रमांचे नेतृत्व आणि आयोजन सरांनी केलेले आहेत। सर नवीन प्रस्तावित शासकीय युनानी वैद्यकीय महाविद्यालय म्हसडा रायगड येथे प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्य करत आहेत। तर सर, जसा आजचा आपला विषय आहे की प्रसूती पश्चात महिलांनी घ्यावयाची काळजी, तर सर प्रसूती पश्चात हा काळ नेमका कोणता काळ असतो? डॉक्टर केतकी, अतिशय सुंदर प्रश्न आहे। मातृत्व ज्याची आपण सुरुवात केलेली आहे की मातृत्व ही अतिशय वरदान देणारी गोष्ट आहे स्त्रीच्या आयुष्यातली। आणि जेव्हा मातृत्व प्रदान होतं, विशेषतः गर्भाचा जन्म झाल्यानंतर अपरा किंवा प्लॅसेंटा बाहेर पडतो, तेव्हा प्लॅसेंटा बाहेर आल्याबरोबर त्या प्रसूती पश्चातची अवस्था ही सुरू होते आणि तेव्हा तिला आयुर्वेदाप्रमाणे सुतिका असं नाव प्राप्त होतं। तेव्हा प्रसूती, बाळाचा जन्म झाला, अपरा सुटली की तेव्हापासून आपल्याला तिची काळजी विशेषत्वाने घेणं आवश्यक ठरतं। ओके सर, तुम्ही म्हटलं की आयुर्वेदामध्ये त्या प्रसूती पश्चात स्त्रीला सुतिका असं म्हणतात, तर आयुर्वेदामध्ये सुतिका परिचर्या ह्याचा शब्द विषय आलेला आहे, तर परिचर्या म्हणजे नेमकं काय? परिचर्या याचा शब्दशः अर्थ जर झाला तर नित्याने करावयाच्या गोष्टी। तेव्हा प्रसूती पश्चात, आता बाळाचा जन्म झाल्यानंतर
सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की आईच्या शरीराची झालेली झीज ही महत्त्वाची गोष्ट आहे की संपूर्ण शरीर तिचं धातुक्षय झालेलं आहे, दुर्बलता झालेली आहे आणि हे भरून येण्यासाठी आपल्याला तिला नित्याने काही गोष्टी आचरणात आणायच्या गोष्टी सांगायच्या असतात आणि त्या तिने करायला आवश्यक आहे जेणेकरून तिची शरीराची झीज लवकरात लवकर भरून येणं अपेक्षित आहे. तेव्हा प्रसूती परिचर्या म्हणजेच तिने नित्याने ही झीज भरून येण्यासाठी करावयाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण परिचर्या असं म्हणू शकतो. ओके सर, म्हणजे जे परिचर्या तुम्ही म्हटले म्हणजे नित्य नियमाने त्यांनी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याला आपण परिचर्या असं म्हणतो, बरोबर. आणि ही जी परिचर्या आहे ही किती काळ किती वेळ पाळली पाहिजे? याच्या कालमर्यादा अशा आहेत की सर्वसाधारणपणे आता आजच्या धावपळीच्या जगामध्ये विविध ग्रंथामध्ये आता आयुर्वेदामध्ये तर खूप कालावधी सांगितलेला आहे. अगदी 1 महिन्यापासून ते पुढे 6 महिन्यापर्यंतचा कालावधी सांगितलेला आहे की जेणेकरून ही परिचर्येचे पालन प्रसूती पश्चात सर्व महिलांनी करावं. परंतु आजच्या काळामध्ये धावपळीचं जीवन जे आहे हे या काळामध्ये आपल्याला शक्य होत नाही, पण कमीत कमी साधारणतः 7 दिवसापासून ते 1.5 महिन्यापर्यंत तरी करणं अपेक्षित आहे. कारण ह्या 1.5 महिन्यामध्ये हा जो काही धातुक्षय झालेला आहे तो भरून येणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, शरीरातले जे काही बदल झालेले आहेत, मग ते रचनात्मक असेल बदल किंवा क्रियात्मक बदल असतील, तर हे बदल भरून येण्यासाठी सर्वसाधारणपणे 1.5 महिन्याचा कालावधी आवश्यक. त्यामुळे कमीत कमी आपल्याला 1.5 महिना तरी कालावधी ही परिचर्या पालनासाठी आवश्यक आहे. म्हणजे बाळंतपणानंतर आपण जवळपास 1.5 महिन्यापर्यंत म्हणजे 7 दिवसापासून 1.5 महिन्यापर्यंत आपण ही परिचर्या पाळली पाहिजे. बरोबर. सर, प्रसूती पश्चात आपण जे म्हणतो की बदल होतो, तर नेमकं कोणत्या गोष्टींवर आपण महत्त्व द्यायला पाहिजे? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातून योनी मार्गातून होणारा रक्तस्राव ही एक पहिली महत्त्वाची घटना असते प्रसूती पश्चात. दुसरी गोष्ट आहे स्तन्यप्रवर्तन किंवा आईला दूध येतं. साधारणतः पहिल्या दिवसापासून जे पियुष किंवा चीक स्वरूप असतं दूध तेही बाळाला दिलं गेलं पाहिजे आणि सर्वसाधारणपणे 3ऱ्या दिवसापासून व्यवस्थित फ्लो व्हायला लागतं. तेव्हा हे स्तन्यप्रवर्तन, योनिगत रक्तस्राव आणि तिसरं म्हणजे गर्भाशय त्याच्या प्राकृत स्थितीमध्ये यायला लागतो. त्याला म्हणायचं गर्भाशय संकोच किंवा गर्भाशय शोधनाची प्रक्रिया. या 3 गोष्टी सुतिकेच्या आयुष्यातल्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सर, आता तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे योनिगत रक्तस्राव होतो आणि स्तनपान आणि गर्भाशय शोधन. तर योनिगत रक्तस्राव जेव्हा एखाद्या स्त्रीला होतो तर तो किती दिवसांपर्यंत होतो आणि त्याच्या काही स्टेजेस आहेत का? अगदी बरोबर. योनिगत रक्तस्राव हे साधारणतः प्रसव झाल्याबरोबर योनिगत रक्तस्राव योनी मार्गातून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. हा जो रक्तस्राव आहे तो साधारणतः गर्भाशयाचं शोधन म्हणजेच गर्भनिष्क्रमण होतं, अपरानिष्क्रमण होतं आणि त्यानंतर गर्भाशयात असलेला जो काही स्राव आहे हा स्राव हा बाहेर यायला लागतो. तर पहिल्या 7 दिवसापर्यंत याला लोकिया रुब्रा, आधुनिक शास्त्राप्रमाणे याला लोकिया रुब्रा म्हणतात. पहिल्या 7 दिवसापर्यंत लाल रंगाचा हा असतो. दुसऱ्या 7 दिवसामध्ये लोकिया अल्बा की त्याचं रक्तमिश्रित श्वेतस्राव असं व्हायला लागतो आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः श्वेतमिश्रित रक्तस्राव अशा प्रकारात. म्हणजे साधारणतः रक्तस्रावापासून तो हळूहळू श्वेतस्रावापर्यंत होत राहतो आणि साधारणपणे महिनाभर तरी स्त्रियांमध्ये योनिगत रक्तस्राव होत असतात. फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे की हा जर अधिक प्रमाणात झाला तर आपल्याला त्याच्यावरती औषधोपाय योजना करणं आवश्यक ठरतं. किंवा अजिबातच रक्तस्राव झालाच नाही तरी सुद्धा आपल्याला काळजी करण्याचं कारण आहे आणि यासाठी आपल्याला औषधोपचाराची गरज लागते. ओके सर, तर ते औषध उपचार जे योनिगत रक्तस्रावाचे ते थोडक्यात सांगू शकाल? थोडक्यात गर्भाशय शोधन होणं ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. आणि शोधन याचाच अर्थ आता गर्भनिष्क्रमण झालंय, अपरानिष्क्रमण झालंय, गर्भाशय पूर्णतः रिकामा होणं हे आवश्यक आहे. गर्भनिष्क्रमण झाल्यानंतर गर्भाशयामध्ये एक प्रकारची अवकाश किंवा पोकळी निर्माण होते आणि हा जो काही गर्भाशय शुद्धीची प्रक्रिया चालू होते म्हणजेच योनिगत रक्तस्राव हा जो काही प्रकार आहे हा गर्भाशय शोधनाचा भाग आहे आणि हा गर्भाशय शोधन पूर्णतः होणं हे आवश्यक आहे. जर गर्भाशय शोधन झालं नाही तर गर्भाशय हा त्याच्या प्राकृत स्थितीत म्हणजेच नॉन प्रेग्नंट स्टेजमध्ये गर्भिणी अवस्थेच्या पूर्वीची जी प्राकृत अवस्था आहे त्यामध्ये त्या स्थितीमध्ये यायला सर्वसाधारणपणे 1.5 महिन्याचा प्राकृत कालावधी लागतो.
पण जर समजा गर्भाशय शोधन झालं नाही तर हा कालावधी लांबू शकतो आणि योनिगत रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ शकतो. जसं आपण बघितलंय की म्हणजे प्रसूती पश्चात शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात, तर मग जे अपेक्षित बदल आहे तर ते अपेक्षित बदल कोणते कोणते आहेत? आता मी सांगितलं त्याप्रमाणे गर्भाशयाचं संकोच किंवा गर्भाशय शोधन ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे नॉन प्रेग्नंट स्टेजमध्ये म्हणजे प्राकृत अवस्थेत गर्भाशयाला यायला 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ते स्तन्य प्रवर्तन, की बाळाचं पोषण आता हे आईच्या दुधावरती आहे. हे दूध तिच्या शरीरामध्ये प्राकृत स्थितीमध्ये येणं आणि ते त्याच पद्धतीमध्ये टिकून राहणं ही महत्त्वाची घटना आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे योनिगत रक्तस्राव झाला, गर्भाशय शोधन झालं आणि स्तन्य प्रवर्तन. ह्या 3 महत्त्वाचे बदल हे आपल्याला सुतिकावस्थेत अपेक्षित आहेत. ओके सर, तुम्ही ते गर्भाशय शोधनाबद्दल सांगितलं, तर त्याची आवश्यकता का आहे गर्भाशय शोधनाची? गर्भाशय शोधन जर झालं तरच तो गर्भाशय प्राकृत स्थितीमध्ये येऊ शकेल आणि यासाठी गर्भाशय शोधन प्राकृत होण्यासाठी आपल्याला औषधांची गरज लागते. सर्वसाधारणपणे आयुर्वेदामध्ये काळाबोळ, लताकरंज, पिंपळमूळ, गूळ, निंबचूर्ण यासारखी औषधं ही गर्भाशय शोधनाला सहाय्यकारी ठरतात आणि गर्भाशय शोधन जर प्राकृत झालं तर तिची ही सुतिकावस्था विना व्याधी उत्पन्न, कोणताही व्याधी उत्पन्न न होता छान पद्धतीने सुतिकावस्था होऊ शकते. सर, तुम्ही बोलताना अजून एक गोष्ट बोलले होते स्तनपानाविषयी. म्हणजे प्रसूती पश्चात स्तनपान हे एक महत्त्वाचा विषय असतो जो बाळाला आणि आईसाठी दोघींसाठी आवश्यक असतो. तर स्तनपान केव्हापासून करावे? सर्वसाधारणपणे स्तनपान बाळाचा जन्म झाल्यानंतर ही लागलीच करण्याची गोष्ट आहे. परंतु आईचं जर स्वस्थ असेल, प्रसवानंतर आईला येणारा थकवा आणि या सगळ्या गोष्टी ती जर नॉर्मल असेल, एक साधारणतः प्रसवानंतर जर ती स्वस्थ असेल, कोणतेही कॉम्प्लिकेशन झालेले नसतील तर ती तातडीने बाळाला स्तनपान करू शकते. आणि स्तनपान जर लागलीच केलं तर त्याचे तिलाही फायदे होतात आणि बालकालाही फायदे होतात. विशेषतः जर तिने लागलीच स्तनपान केलं तर प्रसवानंतर होणारा अधिक प्रमाणात जर रक्तस्राव असेल तो आपल्याला थांबवता येऊ शकतो, कारण स्तनपानामार्फत ऑक्सिटोसिन रिलीज होतं आणि ते गर्भाशयाचा संकोच करतो. गर्भाशय जर प्राकृत स्थितीमध्ये आला, गर्भाशय संकोच झाला तर प्रसवोत्तर रक्तस्रावाचे प्रमाण हे आपोआपच कमी होतं. तेव्हा आईच्या दृष्टिकोनाने ह्या बालकाला लवकरात लवकर स्तनपान करण्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, बालकाला जर तिने लवकर स्तनपान केलं तर एक आई आणि बाळ याच्यातलं पहिलं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे त्याचं सकिंग रिफ्लेक्स आहे का नाही हे आपल्याला कळतं. आणि दुसरी गोष्ट, बालकाला जर स्तनपान लवकर केलं तर आई आणि बाळ ते लवकर शिकतंही स्तनपान करणं आणि बाळाचं एक निकोप वाढीसाठी स्तनपान करणं जी आवश्यक गोष्ट आहे ती लवकर इनिशिएट झाल्याने बालकाला त्याचा फायदा होतो. बालकाचं पोषण स्तन्यावरच अवलंबून असल्याकारणाने स्तन्यही भरपूर प्रमाणात उत्पन्न होतं आणि त्याचं पोषणाला फायदा होतो. सर, आता तुम्ही म्हटलं की स्तनपान आईने लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे, पण आता काही काळात असं असतं किंवा काही वेळा असं असतं की त्या आईला दूध नाही आहे, तर मग तशा वेळेस आपण काय करावं? जेव्हा स्तन्य हे प्रमाणापेक्षा कमी येतं तेव्हा त्याला आम्ही स्तन्यक्षय असं म्हणतो आणि हा स्तन्यक्षयाची कारणं वेगवेगळी आहेत. यामध्ये विशेषतः आईने क्रोध, शोक, वात्सल्याचा अभाव ही 3 महत्त्वाची कारणं आहे. याचाच अर्थ स्तन्य प्रवर्तन जे आहे हे शारीरिक तर आहेच आहे, पण त्याचबरोबर मानसिक स्थितीवरती पण अवलंबून आहे. तेव्हा सुतिकेने या काळामध्ये जास्तीत जास्त मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, आहार चांगला ठेवला पाहिजे, जेणेकरून तिच्या ठिकाणी स्तन्याची उत्पत्ती चांगली होईल आणि स्तन्य जर प्राकृत चांगलं झालं तर ती बालकाचं पोषण करू शकेल. पण तरीसुद्धा काही वेळेला स्तन्याचं प्रमाण कमी होतं, बालक सतत रडायला लागतं, ते झोपू शकत नाही, झोप लागत नाही, सतत रडत राहतं, त्याला वजन वाढत नाही. अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा तिला स्तन्यवर्धक औषधं आपल्याला द्यायला लागतात आणि ह्या स्तन्यवर्धक औषधांमध्ये विशेषतः शतावरी कल्प आणि तिच्या खानपिण्यामध्ये आपल्याला काही बदल करावे लागतात. विशेषतः तिला द्रव पदार्थांचा आहारामध्ये समावेश अधिक प्रमाणात करायला लागतो. दूध, खीर, अहळीवाची खीर, कार्पास बीज, मुलासव यासारखी औषधं आपल्याला तिला देणं आवश्यक ठरतं आणि याचा अतिशय चांगला फायदा स्तन्यवर्धनासाठी होतो.
सर जसं तुम्ही सांगितलं की जर स्तन्यक्षय झालेला असेल तर आपण मातेला हे औषधं देऊ शकतो जे तुम्ही सांगितलं, पण त्यापुरती म्हणजे तेवढ्या वेळासाठी तर आपण गाईचं दूध बाळाला देऊ शकतो की आता सध्या बाहेर जे लॅक्टोज फॉर्ममध्ये मिळतं तर ते देऊ शकतो? तुमच्या मतानुसार काय योग्य ठरतं? अगदी खूप छान प्रश्न विचारला डॉक्टर केतकी, की आयुर्वेद शास्त्राने आईच्या स्तन्यालाच महत्त्व दिलंय. मातुरेव पिबेत स्तन्यम तत्परम देहवृद्ध. तेव्हा ह्या आईच्या स्तन्याला खूप महत्त्व आहे की जे बाळाच्या पोषणासाठी आवश्यक आहे. पण काही वेळेला अशी स्थिती येते की आईचं स्तन्य किंवा आईचं दूध बाळाला देऊ शकत नाही. कदाचित माता आजारी असेल किंवा काही कारणाने तिला देता येणं शक्य नसेल. अशा वेळी शेळी हा पर्याय आणि गोदुग्ध, शेळीचं दूध त्यानंतर गाईच्या दुधाला पर्याय त्यांनी दिलेला आहे. पण गाईचं दूध देण्यापूर्वी सुद्धा किंवा गाईच्या दुधामध्ये विडंग फलं किंवा विडंग चूर्ण टाकायला सांगितलेलं आहे, जेणेकरून कृमिघ्न हे विडंगाचं कार्य आहे की जे बाधत नाही बालकाला. जर गाईचं दूध जरी द्यायचं झालं तर विडंग चूर्ण भावित जर दिलं तर बालकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्याचं पोषण चांगलं होऊ शकेल. तेव्हा गाईचं दूध हे बालकाला पर्याय होऊ शकतं. तर प्रेक्षक हो, ज्याप्रमाणे सरांनी आपल्याला सांगितलं की जर एखाद्या आईला दूध नसलं तर आपण गाईच्या दुधामध्ये विडंग आणि अनेक औषधी टाकून आपण बाळाला ते देऊ शकतो. तर आता ह्या भागामध्ये आपल्याला कळालं की आईच्या एक शरीरामध्ये प्रसूतीनंतर कोणत्या प्रकारचे बदल होतात, काय काय गोष्टी आवश्यक असतात, जसं योनिगत रक्तस्राव, त्याच्यानंतर गर्भाशय शोधन आणि स्तनपान या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये कमी जास्त झाल्यानंतर त्याचं महत्त्व काय हे आता आपण बघितलेलं आहे. अजून आपल्याकडे खूप सारी माहिती सरांकडून आपल्याला घ्यायची आहे, ती आपण घेऊच, परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी वैद्य केतकी दिनकर चौधरी स्वागत करते. आजचा आपला विषय चालू आहे प्रसूती पश्चात महिलांनी घ्यावयाची काळजी आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर मनोज विठ्ठल गायकवाड सर. या विश्रांतीच्या आधी आपण बघितलं होतं की प्रसूती पश्चात स्त्री शरीरामध्ये काय काय बदल होत असतात. आता आपण त्याच्या पुढची माहिती सरांकडून घेणार आहोत. सर, जसं आपण बघितलं की प्रसूतीनंतर कोणते बदल होतात, तर आयुर्वेदानुसार शरीरामध्ये 3 वेगवेगळे दोष सांगितलेले आहेत. तर प्रसूती पश्चात किंवा प्रसूतीच्या दरम्यान शरीरामध्ये कोणत्या दोषाचे प्राबल्य असते? उत्कृष्ट प्रश्न डॉक्टर केतकी. आयुर्वेदामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत, वात, पित्त आणि कफ. आणि समाग्निश्च समदोष समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिया मनस्वस्थे इति अभिधीयते. तेव्हा शरीरामध्ये 3ही दोषांचं समता असणं, धातू समता असणं आणि प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मन या सगळ्या गोष्टी प्रसन्न जर असतील तर ती व्यक्ती स्वस्थ म्हणून आयुर्वेदात संबोधली आहे. नेमकं प्रसूती पश्चातच्या स्थितीमध्ये जो काही दोष प्राबल्य आहे हे साधारणतः प्रसूती पश्चात वातप्रकोपाची शक्यता जास्त असते. हा वातप्रकोप का होतो तर महत्त्वाची याच्यामध्ये 3 कारणं आहे की गर्भिणी अवस्थेमध्ये जेव्हा ती प्रसवावस्थेत जाते, गर्भिणी अवस्थेतून ही स्त्री प्रसवावस्थेत जाते, तेव्हा प्रसवाच्या वेळी गर्भ निष्क्रमणासाठी ती प्रवाहन करते. प्रवाहन याचा अर्थ तिला जसजशा आवी येतात, कॉन्ट्रॅक्शन्स येतात आणि त्याबरोबर गर्भ निष्क्रमणासाठी ती जोर करायला लागते. तेव्हा हा जो काही प्रवाहनाचा कालावधी आहे किंवा हे जे प्रवाहन आहे हे काही वेळेला अतिप्रमाणात होतं. तेव्हा ह्या प्रवाहनामुळे सुद्धा तिच्या ठिकाणी हा वातप्रकोप होण्याची जास्त शक्यता आहे. हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे की प्रवाहन करणे किंवा आवी येत असताना जोर लावणे गर्भ निष्क्रमणासाठी. हे पहिलं कारण प्रवाहन. दुसरं कारण जे आहे, मगाशी आपण पाहिलं की गर्भनिष्क्रमण झालंय. गर्भनिष्क्रमण झाल्याबरोबर गर्भाशयामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होते. तेव्हा आयुर्वेद शास्त्राचं बेसिक जे आहे यामध्ये त्यांनी सांगितले देहे स्रोतांचे रिक्तानी पूरयित्वा अनिलो बली. ज्या ज्या ठिकाणी पोकळी निर्माण होते त्या त्या ठिकाणी वातसंचिती होते. तेव्हा आता गर्भाशय रिकामा झाला की त्या ठिकाणी वातसंचिती होते. हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे. आणि तिसरं कारण जे आहे ते धातुक्षय. प्रसवावस्थेत एकंदरीत स्त्रीची स्थिती काय, सर्व धातू क्षयित शिथिलत्वात.
सर्व धातूंचा क्षय झालेला आहे, सर्व धातूंमध्ये शैथिल्य आलेलं आहे, विशेषतः रक्तधातूचा क्षय झालेला आहे आणि एक प्रकारचं अग्निमांद्य तिच्या ठिकाणी येतं. रक्तक्षय झाला की अग्निमांद्य निर्माण होतं आणि एकंदरच तिच्या शरीराची जी काही स्थिती आहे हे ग्रंथामध्ये शून्य शरीरत्व, पूर्ण शरीरामध्ये एम्प्टीनेस, दुर्बलता असं ज्याला म्हणता येतं, या दुर्बलतेचं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन काश्यप संहितेमध्ये त्यांनी केलेलं आहे. की याचं सुतिकावस्था ही त्यांनी कशी वर्णन केलेली आहे की जीर्ण वस्त्राप्रमाणे. जीर्ण वस्त्राला कसं तुम्ही धुवायचा प्रयत्न केला तर ते अधिक फाटत जातं, तशी ही सुतिका अवस्था आहे. आणि तसंच एक मोडकळीला आलेलं घर, अशा दोन उपमा काश्यपांनी दिलेल्या आहेत की मोडकळीला आलेलं घर तुम्ही जराही त्याला हात लावला तर ते केव्हा तुटून पडेल हे सांगता येत नाही, तशी ही सुतिका अवस्था आहे. म्हणजे खूप नाजूक झालेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त काळजी. अगदी बरोबर, म्हणून तिची काळजी आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे. सर, आपल्याला एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. शिवानंद वसेदार निपाणीवरून. शिवानंद सर, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, ग्रामीण भागातील महिला जे असतात त्यांचे घर वगैरे गावाबाहेर असतात आणि साधे वागत असतात, त्यांना म्हणजे हॉस्पिटल वगैरे जवळपास काही नसतात. मग तशा महिला प्रसूती झाल्यानंतर त्याचबरोबर काही धनगर समाज असतात आणि असं भटकी जमाती वगैरे महिला वगैरे असतात, त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर मग त्यावेळी त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना म्हणजे औषध उपचार वगैरे त्या ठिकाणी मिळत नसतो, मग त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे, आहार म्हणा, औषध म्हणा, पण प्रिकॉशन कशा प्रकारे घेतले पाहिजे जेणेकरून त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील. तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्या लोकांना, असा माझा प्रश्न आहे. खूप छान प्रश्न आहे. विशेषतः त्यांचा प्रश्नाचा रोख असा आहे की ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत आरोग्य सुविधा ह्या उपलब्ध नसतात आणि जर अशा परिस्थितीमध्ये तिची डिलिव्हरी झाली तर तिने काय करावं. विशेषतः आपण जेव्हा आहाराचा विचार करतो तेव्हा आहाराचा विचार करत असताना घरामध्ये उपलब्ध असणारे जे काही आहार आहे, विशेषतः तिने वरण भात, भाजीपोळी यासारखी औषधं घेणं जरुरीचं आहेच आहे. शिवाय ताज्या भाज्या, फळं जी काही उपलब्ध आहे त्या ठिकाणचा तसा तिचा आहार हा असणं अपेक्षित आहे. आपण हळूहळू पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन कसं करावं यासाठी येणारच आहोत, तेव्हा ह्या ग्रामीण महिलांनी विशेषतः आपल्या आहारामध्ये ताजं आहार, स्वच्छ आहार आणि योनी भागाची स्वच्छता या दोन गोष्टींकडे जरी लक्ष दिलं तरी आपल्याला कितीतरी गोष्टी साध्य करता येतील. कारण मुख्य जे आहे ते अस्वच्छतेमुळे या सुतिकेमध्ये विविध व्याधी उत्पन्न होऊ शकतात. यासाठी जननांगाची स्वच्छता हे महत्त्वाचा भाग आहे, हा तिने करणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, आहारामध्ये अतिशय चांगल्या पौष्टिक गोष्टींचा अंतर्भाव करणं. या दोन्ही गोष्टी जरी ग्रामीण महिलांनी केला तरी त्यांना ह्या सुतिका रोगांपासून किंवा प्रसूती पश्चात विविध आजारांपासून अटकाव करता येऊ शकेल. सर, तुम्ही आता म्हटलं की जननांगाची स्वच्छता ठेवावी, तर प्रसूती पश्चात त्याच्याबद्दल काही थोडं सांगू शकाल का सर, की कसं? आपण एकदम जननांगाच्या स्वच्छतेकडे जाण्यापूर्वी माझं असं मत आहे की आपण क्रमाने एक टप्प्याकडे जाऊया. ओके सर, चालेल. प्रसूतीनंतर सर्वसाधारणपणे आश्वासन चिकित्सा ही अतिशय महत्त्वाची. प्रसूतीनंतर आता साहेबांचा प्रश्न जसा होता की ह्या महिला ज्या आहे प्रसूती पश्चातची स्थिती अशी आहे की समजा प्रथम गर्भिणी असेल ती, तर तिला या गोष्टीचं काहीच नॉलेज नसतं, माहिती नसते. आणि जेव्हा तिची प्रसूती होते तेव्हा योनी मार्गातून होणारा रक्तस्राव, होणाऱ्या पेन्स, वेदना ह्या सगळ्या तिच्या दृष्टिकोनाने नवीन असतात आणि ती एक प्रकारची मनाने घाबरलेली असते. तेव्हा तिला हे आश्वासित करणं ही चिकित्सा अतिशय महत्त्वाची आहे. आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर पोस्ट पार्टम डिप्रेशन, ज्याला आपण प्रसूती पश्चात मनोनैराश्य, अशा घटना आता बऱ्याच आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की एकतर आता कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा अंतर्भाव खूप कमी आहे. युनिक फॅमिली म्हणा किंवा कामामुळे बाहेरगावी राहिल्यामुळे फक्त दोघं पती पत्नी आहे अशा वेळी म्हणा, तेव्हा ह्या ज्या काही सामाजिक अडचणी आहेत याच्यातून त्यांना गायडन्स करणारं असं कोणी नसतं. आणि त्यामुळे एक प्रकारची मनामध्ये भीती, नैराश्य, प्रसूतीबद्दलची उत्सुकता आणि भीतीमुळे एक प्रकारचं नैराश्य आलेलं असतं. तेव्हा विशेषतः प्रसवानंतर 3 गोष्टी, ज्याला आपण डिप्रेशन, ब्ल्यू आणि मनोनैराश्य अशा ह्या 3 एक अवस्था आहेत मनोनैराश्याच्या. हे प्रकार आता सध्या आपल्याला बहुतांशी बघायला मिळतात. सर्वसाधारणपणे 7 महिलांमध्ये 1 महिला
ही मनोनैराश्याने ग्रासलेली आहे. ती भीती तेव्हा- वाटते हां, जे काही सगळं की जे काही आता या अवस्थेतून आपण चाललेलो आहोत हे व्यवस्थित होईल का, चांगलं होणार आहे का, याची एक प्रकारची भीती आहे आणि हे नष्ट करण्यासाठी तिला आश्वासन चिकित्सेची खूप गरज आहे. तर आश्वासन एक महत्त्वाची गोष्ट आहे. महत्त्वाचं आपण आधी चर्चेवरती होतो की शरीरामध्ये वात प्रकोप जास्त होतो, तर मग वात प्रकोप झाल्यानंतर तर आपण काय अशा उपाययोजना करू शकतो की त्याच्यानंतर मग वात शमन आपण करू शकू? आश्वासनानंतरची दुसरी गोष्ट आहे की आता तिला आपण काहीतरी औषध उपाययोजना हे करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला वातदोषाचं प्राबल्य मगाशी आपण बघितलं की 3 गोष्टींमुळे होत आहे: प्रवाहन, आशयरिक्तता आणि धातुक्षय. या 3 गोष्टींमुळे जेव्हा वातप्रकोप होतो आहे तेव्हा तिला हा वाताचा दोष कमी करण्यासाठी स्नेहन हे अतिशय गरजेचं आहे. आणि हे स्नेहन आपण अभ्यंतर आणि बाह्य असं दोन्ही प्रकारे देऊ शकतो. विशेषतः अभ्यंतर स्नेहन जे आहे ते तिला घृत, तैल, वसा आणि मज्जा अशा 4 गोष्टी, 4 प्रकारचे स्नेह आयुर्वेदात वर्णन आहे. यामध्ये गोघृत हे अतिशय श्रेष्ठ आहे. गाईचं तूप हे तिला आहारामध्ये याचा समावेश करणं गरजेचं आहे. आणि हा स्नेह देताना सुद्धा तिला पचेल, तिची पचनशक्ती पाहून तो स्नेह तिला द्यायचा आहे. त्यामुळे तिच्या आहार्य सर्व पदार्थांमध्ये जास्तीत जास्त गोघृताचा समावेश करावा. जसं अभ्यंतर स्नेहनाबद्दल आपण बोललो तसं बाह्य स्नेहन गरजेचं आहे की संपूर्ण शरीर हे तिचं दुर्बल झालेलं आहे आणि वातप्रकोप तिच्या ठिकाणी आहे. तेव्हा संपूर्ण शरीराची तिला एक प्रकारे स्नेहन, मालिश करणं गरजेचं आहे, अभ्यंग करणं गरजेचं आहे. आणि या अभ्यंगासाठी मात्र तीळ तेलाची गरज आहे. तेव्हा कोष्ण तीळ तेलाने संपूर्ण पाठ, मान, पाठीचा भाग, कमरेचा भाग, संपूर्ण शरीर तिचं हे स्नेहन करावं जेणेकरून वातप्रकोप कमी होईल. ज्या प्रकारे आता सरांनी सांगितलं की स्नेहन आवश्यक आहे, तर स्नेहन 2 प्रकारचं सांगितलं सरांनी की अभ्यंतर आणि बाह्य. तर तुम्ही अभ्यंतर स्नेहनासाठी गोघृत वापरू शकतात, परंतु ते आपल्याला मला वाटतं की म्हणजे प्रमाणात द्यायला लागेल प्रत्येकाच्या अग्नी बघून. तर वैद्यांकडून तुम्ही ते ठरवू शकता की कोणत्या प्रकारे किंवा किती प्रमाणात घ्यायचं आहे ते. आणि बाह्य स्नेहन आपण तीळ तेलाने करू शकतो. तर सर याच्या पुढे काय करू शकतो आपण? स्नेहना व्यतिरिक्त अजून कोणते कोणते उपाय आहेत? स्नेहनानंतर तिला मर्दनाची पण आवश्यकता आहे, कारण संपूर्ण शरीरच तिचं वेदनामय झालेलं आहे. तेव्हा स्नेहनानंतर जर मर्दन हळू प्रमाणात केलं तर त्याचाही फायदा तिला वातप्रकोप कमी करण्यास मदत होते. मर्दन म्हणजे आपल्या मर्दन म्हणजे लेमन याचा अर्थ लँग्वेजमध्ये थोडक्यात मालिश जोर देऊन केलेली मालिश. ओके. सर याच्या आयुर्वेदामध्ये वातप्रकोपासाठी जसं तुम्ही स्नेहन सांगितलं तसं स्वेदन हा एक विषय आहे. स्वेदन म्हणजे शेक आपण म्हणतो तसं, तर त्याबद्दल काय सांगाल? स्वेदन याचा अर्थ ज्याला आपण सुडेशन किंवा गरम शरीराला बाह्य गरम पदार्थ जेणेकरून शरीरामध्ये घामाची उत्पत्ती होऊ शकेल, त्याला स्वेदन असं म्हणतात. आणि हा स्वेदनामुळे काय होतं, शरीरातले दोष जे आहे हे लीन होतात किंवा शिथिल होतात आणि ते लवकर बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातले दोष घालवण्यासाठी स्नेहन आणि स्वेदन ह्या गोष्टी जोडूनच केल्या जातात. तेव्हा स्नेहन झाल्यानंतर मर्दन आणि त्याच्यानंतर आपण स्वेदन करतो. आता सुतिकेची अवस्था पाहून, सुतिका ही अतिशय दुर्बल आहे, त्यामुळे तिला खूप कठीण प्रकारचे स्वेदन आपल्याला देऊन उपयोगाचं नाही. तर तिला अतिशय मृदू स्वेदन करायला लागतं. आणि या मृदू स्वेदनामध्ये जस्ट अवगाह स्वेद किंवा गरम पाण्यामध्ये तिने बसणं किंवा काही काढे तयार करून त्या काढ्यामध्ये बसणं, याला अवगाह स्वेद असं म्हणतात. आणि त्यामुळे तिच्या जे काही कटी प्रदेशातील भाग आहे याला एक प्रकारचं उष्णता मिळते. वात त्या ठिकाणी जो काही प्रकोप झालेला आहे तो नष्ट व्हायला मदत होते आणि एकंदर तिला या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो. तेव्हा अवगाह स्वेदाबरोबरच योनिभागी उष्णोदकाने परिषेक हाही या स्वेदनाचाच भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. तेव्हा योनिभाग हा उष्ण जलाने वारंवार जेव्हा जेव्हा शौचालयात किंवा मलमूत्र विसर्जनानंतर त्या ठिकाणची स्वच्छता उष्णोदकाने करणं हे अतिशय स्वेदनाचाच भाग आणि स्वच्छतेचा भाग या अर्थाने करता दोघी गोष्टी साध्य होतात. सर प्रसूतीनंतर जे योनिभागी स्त्रीला वेदना होत असतात, तर हे जे तुम्ही गरम पाणी तिथे म्हणजे कोमट पाणी टाकायला सांगितलं, तर ते वेदनेवर पण काही परिणाम करतं का? वेदना त्याच्याने शमन होऊ शकते का? स्नेहन, स्वेदन, मर्दन
आणि आता आपण दुसरा एक महत्त्वाचा अजून आता आपण योनी भागाची स्वच्छतेकडे जातोच आहोत, तेव्हा याला एक रक्षोघ्न म्हणून असा एक प्रकार वर्णन केलेला आहे. रक्षोघ्न याचा अर्थ सुतिकेच्या ठिकाणी जर आपल्याला काही रोग होणार असतील तर त्या रोगाचं महत्त्वाचं कारण आहे योनिदुष्टी. योनिदुष्टी याचा अर्थ योनी भाग हा तिचा सेन्सिटिव्ह भाग आहे आता, आणि या ठिकाणी तिला जंतू संक्रमण इन्फेक्शन होण्याची जास्ती शक्यता आहे. तेव्हा ही योनिदुष्टी होऊ नये म्हणून रक्षोघ्न असा प्रकार वर्णन केलेला आहे की ही योनिदुष्टींपासून संरक्षण व्हावं यासाठी रक्षोघ्न क्रिया केली जाते, आणि यासाठी विविध प्रकार त्यासाठी उपलब्ध आहेत. मग हे रक्षोघ्न क्रियेसाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो आहे तो आहे योनिधूपन. योनिधूपन याचा अर्थ की काही तप्त निखारे घेतात आणि तप्त निखाऱ्यांवरती काही औषधी द्रव्य ही टाकली जातात, आणि ही वृक्ष असल्यामुळे त्याच्यावरती तुपाची धारही टाकली जाते, जेणेकरून योनिभागी वृक्षता येऊ नये आणि योनीचं रक्षण व्हावं जंतू संपर्कापासून. यासाठी कुष्ठ, गुग्गुळ, अगरू, राळ यासारखी औषधाची चूर्ण या तप्त निखाऱ्यावरती टाकली जातात आणि योनी मार्गाला धूर दिला जातो. त्याला धूपन असं म्हणतात. तेव्हा आपण स्क्रीनवरती पाहतच आहात ही विविध प्रकारची ही धूपन द्रव्य आहेत की तप्त निखाऱ्यावरती टाकून त्या स्त्रीने योनीभागी धूर घ्यायचा आहे, जेणेकरून योनिदुष्टी टाळली जाते, आणि योनिदुष्टी जर टाळली तर तिला विविध प्रकारचे जे सुतिका रोग किंवा सुतिकेचे व्याधी आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतं. सर, जसं की आपण बघत असतो की उदरपट्टबंधन एक हे असतं म्हणजे पोट बांधणे, तर ते कसे करतात, नेमकी ती संकल्पना काय आहे? जसं आपण पाहिलं की वातप्रकोप ही सुतिकेच्या अवस्थेतील महत्त्वाची घटना आहे, आणि ह्या वातप्रकोपाचं कारणही आपण मगाशी बघितलं ते म्हणजे आशय रिक्तता. तेव्हा हे आशय रिक्तता म्हणजेच गर्भाशयामध्ये पोकळी निर्माण झाली, आणि यामुळे वातसंचिती होण्याचं दाट संशय आहे किंवा दाट स्थिती आहे. असं जर असेल तर आपल्याला हा पट्टबंध जर उदरावरती केला तर हा वातसंचय कमी होण्यास मदत होते. शिवाय काही वेळेला आपण पाहतो की भले प्राकृत प्रसव हो किंवा सिझेरियन डिलिव्हरी हो, या दोन्ही गोष्टींमध्ये प्रसवानंतर उदर हे सुटलेलं आपल्याला दिसतं. तेव्हा ह्या उदराचं जे शैथिल्य आहे हे दूर होण्यासाठी उदरावरती पट्टबंधन ही एक महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाची परिचर्या आयुर्वेदाने वर्णन केलेली आहे. या पट्टबंधनामुळे उदराला चांगला आकार प्राप्त होतो, उदर शैथिल्य नाश होतो आणि वातप्रकोप नष्ट करता येतो. असं होतं की प्रसूती पश्चात उदरलंबन हा एक लक्षण येतं, तर मग त्याच्यामध्ये उदरपट्टबंधन एक व्यवस्थित उपाय असू फायदेशीर ठरतं. सर, आपण चर्चा पुढे चालूच ठेवूया, पण एक आपल्याला फोन आहे नानासाहेब जामखेडवरून. नानासाहेब, तुमचा प्रश्न विचारा सर. माझा प्रश्न असा आहे की प्रसूतीनंतर अनेक महिलांचे पोट वाढते, तर पोट वाढू नये यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबद्दल सांगा. प्रश्न छान आहे. आत्ताच आपण पट्टबंधाविषयी बोलत होतो. त्या उदराचा आकार हा उदराचं शैथिल्य जसं गर्भाशय हा गर्भिणी अवस्थेमध्ये पूर्णतः ताणला जातो, आणि या ताणलेल्या स्थितीमुळे जेव्हा गर्भ निष्क्रमण होतं तेव्हा हे उदराचं शैथिल्य आपल्याला स्पेसिफिक जाणवतं. विशेषत्वाने ह्या शैथिल्यामुळे उदराचा आकार आपल्याला बेढप झालेला दिसतो. तेव्हा हा उदराचा आकार जर प्राकृत स्थितीमध्ये यायचा असेल तर यासाठी आपल्याला ह्या पट्टबंधनाची आवश्यकता आहे. तेव्हा प्रसवानंतर प्रसव परिचर्येमध्ये पट्टबंधनाला तितकंच महत्त्व आहे, आणि ह्या पट्टबंधनापूर्वी तिला व्यवस्थित बाह्य स्नेहन, आपण तीळ तेलाने उदरावरती स्नेहन केलं आणि स्नेहनानंतर पट्टबंध जर व्यवस्थित पद्धतीने केलं तर उदर शैथिल्य आपल्याला आटोक्यात आणता येतं, आणि उदराची वृद्धी किंवा जे काही उदरलंबन आहे ते आपल्याला आटोक्यात आणता येऊ शकतं. त्या उदरपट्टन ही या पोट सुटलेल्या पोटावरती एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. सर, म्हणजे प्रसूती झाल्या लगेच जर जे आपण नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो तर प्रसूती झाल्या लगेच आपण पट्टबंधन करावे का? हो, करता येऊ शकतं. त्याला कोणतेही कॉन्ट्राइंडिकेशन तरी तुम्ही आपण जसं म्हटलं की आपण 1.5 महिन्यापर्यंत तरी हा सुतिका परिचर्येचं पालन करायचं आहे, त्यामुळे आपल्याला 1.5 महिन्यापर्यंत तुम्हाला पट्टबंधन करता येऊ शकतं.
सर त्याच्यासाठी आपण म्हणजे जे घरचे कापड असतात ते वापरू शकतो की त्याचे काही स्पेसिफिक येतात बाहेरून? घरचे जरी समजा तुम्ही घरचे कापड वापरलं तरी सुद्धा चालू शकणार आहे. स्वच्छ धुतलेलं, उन्हामध्ये कडक वाळवलेलं असं जर पट्टबंधनासाठी वापरलं तर त्याच्यातून जंतुसंपर्क होत नाही. आणि दुसरी गोष्ट, जो काही पट्टबंध करायचा आहे यासाठी शक्यतो सुती वस्त्रांचा वापर करावा. आणि आज बाजारामध्ये काही रेडीमेड बेल्टसुद्धा उपलब्ध आहे, ॲबडॉमिनल बेल्ट, त्याचाही वापर आपण करू शकतो. फक्त एक महत्त्वाची काळजी यामध्ये घ्यायची आहे, खूप घट्टही लावता नाहीत आणि खूप सैलही उपयोगाचं नाही. तेव्हा आपल्या शरीराला जसा योग्य प्रमाणात बसेल अशा पद्धतीने पट्टबंध केला तर उदरलंबन आपल्याला टाळता येऊ शकतं. सर सिझेरियन डिलिव्हरीमध्ये तुम्ही जसं म्हटलं की हे उदर पट्टबंधन करू शकतो आपण, पण मग जी ती जखम असणार आहे तर मग ते कसं करावं? ही जी परिचर्येचं आपण जेव्हा म्हणतोय प्रसूती पश्चात, तेव्हा सिझेरियन आणि नॉर्मल असं दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागेल. जेव्हा प्राकृत प्रसव आहे त्यावेळी आपल्याला काही विशेष काळजी घ्यावी लागत नाही पट्टबंध करताना. पण जर समजा सिझेरियन सेक्शन झालेलं असेल तर आपल्याला पट्टबंध करता येऊ शकतो. उलट त्यावेळी तर अजून गरजेचं आहे, कारण शस्त्रक्रिया झालेली आहे आणि उदराचे स्नायू आपण त्यावेळेला काही अंशी त्याला इजाही पोहोचते. तेव्हा हे उदराच्या स्नायूंना बळकटीसाठी पट्टबंधन तर अतिशय आवश्यक आहे. फक्त काळजी ही घ्यायची आहे, खूप घट्टही बांधता कामा नये आणि खूप सैल ठेवता नये. बरोबर. सर आता पुढे असं आहे की आपण जी प्रसूती परिचर्या म्हणतो तर त्याच्यामध्ये आपण हे स्नेहन, स्वेदन, मर्दन, उदर पट्टबंधन हे सर्व गोष्टी बघितल्यात. अजून काही आहे का की जे आपण प्रसूती पश्चात परिचर्येमध्ये करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण ह्या ज्या बाह्यता केल्या जाणाऱ्या गोष्टी आपण पाहिल्या, वातप्रकोप टाळण्यासाठी आपण स्नेहन बघितलं, अभ्यंग बघितलं, मर्दन बघितलं, पट्टबंधन पाहिलेलं आहे. आता प्रत्यक्षात आपल्याला तिचा आहार हा महत्त्वाचा ठरतो. आहार ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जसं आपण पाहिलं की गर्भाशय शोधनासाठी औषधं आपण पाहिली, स्तन्य प्रवर्तनासाठी आपण औषधं पाहिली, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याच्या शरीराची झालेली झीज, सुतिका अवस्थेमध्ये ती काही दुर्बलता आली आहे, ही झीज भरून येण्यासाठी तिला अतिशय योग्य आहार देणं गरजेचं आहे. आणि हा आहार देताना सुद्धा तिला जनरली आपण पाहतो की प्रसूती झाल्यानंतर लगेच नातेवाईक मंडळी जी आहेत ते तिला नॉनव्हेजचा डबा घेऊन येतात किंवा बाहेरचे पदार्थ तिला खायला देतात. कारण आता 9 महिने गर्भिणी अवस्थेत तिने बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स असतात, पिझ्झा बर्गर ती काही खात नसते. आणि मग एकदम प्रसूतीनंतर तिला ह्या सगळ्या गोष्टी नातेवाईक मंडळी आणून देतात. तेव्हा हे अशा प्रकारचा आहार जो आहे हा तिला घातक ठरू शकतो. तेव्हा तिला जो द्यायचा आहार जो आहे हा विशेषतः तिचं अग्निबांध्य विचारात घेऊन आपल्याला आहाराची योजना करणं आवश्यक आहे. या आहार देताना संतुलित आहार हे तर गरजेचं आहेच. आहारामध्ये ताजा आहार, दुसरी गोष्ट सकस भाज्या, शुद्ध ताज्या भाज्या, कडधान्य या सगळ्या गोष्टींचा समावेश तिच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. उपलब्ध असलेली ताजी फळं त्या सीझननुसार ही देणं आवश्यक आहे, जेणेकरून तिच्या शरीराची झीज ही आहारातून आपल्याला व्यवस्थितरित्या भरता येऊ शकेल. पौष्टिक आहार हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा तिच्या शरीराची झीज भरून येण्यासाठी जास्तीत जास्त पौष्टिक असा आहार द्यायला पाहिजे. घरचं रुचकर ताजं उष्ण जेवण हे तिला फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे. बरोबर सर. जसं की आपण बघितलं की प्रसूती पश्चात महिलांनी कोणकोणती काळजी घ्यायची हे हा आपला आजचा विषय होता. तर आपण त्याचे कारणं बघितले की काय काय कशामुळे होतं. त्याच्यानंतर आपण स्नेहन, स्वेदन हे सगळं घेतलं. तुम्ही आहाराबद्दल सांगितले की आहार कसा असावा. तर तुम्ही विहाराबद्दल सांगाल का की ती काय करू शकते अजून? विशेषतः गर्भिणी स्त्री, आता ही प्रसूती पश्चात जी स्त्री आहे तर ह्या प्रसूती पश्चात महिलेने विशेषतः विहाराच्या बाबतीत म्हणजे तिने आचरण तिचं कसं असायला पाहिजे तर यासाठीचे काही नियम आहेत. विशेषतः तिने आतपसेवन करू नये, म्हणजेच उन्हामध्ये फिरू नये, खूप प्रवास करू नये, त्याच्यानंतर कष्टाची कामे तिला करायला नको आहेत. अशा विविध गोष्टी आहेत की जेणेकरून तिच्या प्रकृतीला बाधक ठरू शकतील अशा गोष्टी तिने टाळायला पाहिजे. श्रमवर्ज करायला पाहिजे आहेत. जास्तीत जास्त तिने आराम करणं गरजेचं आहे आणि यासाठी तिला निद्रा
ही पण महत्त्वाची आहे. तिने झोप किती घ्यायला पाहिजे यासाठी सुद्धा मार्गदर्शक तत्व आहे. तेव्हा जर समजा मार्गदर्शक तत्वांचा विचार केला तर तिने दुपारची झोप ही साधारणतः 2 तास घ्यायला हवी आहे आणि रात्रीची झोप किमान 6 तास होणं आवश्यक आहे. पण होतं काय की या काळामध्ये बाळाचं रडणं सुरू असतं, तिची रात्रीची झोप होत नाही, दिवसासुद्धा ती झोपत नाही आणि या सगळ्याचा परिणाम तिच्या शरीरावरती होतो. तेव्हा अशा काळामध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींनी तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे. बाळाची काही अंशी देखभाल त्यांनी करणं गरजेचं आहे, जेणेकरून तिलाही आराम मिळेल आणि तिचं आणि बाळाची निकोप वाढ होऊ शकेल. तर प्रेक्षक हो, आज आपण बरीच महत्त्वाची माहिती सरांकडून घेतली आहे. अजून माहिती आपण घेणार आहोत, परंतु तरीही वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आरोग्य संपदामध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय सुरू होता प्रसूती पश्चात महिलांनी घ्यावयाची काळजी आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल गायकवाड सर. सर, जसं आपण विश्रांतीला जाण्याआधी चर्चा करत होतो की प्रसूती पश्चात महिलांनी कशा प्रकारचा आहार विहार असावा. जसं तुम्ही सांगितलं की अग्निमांद्य होतं, तर अग्निमांद्य म्हणजे काय कन्सेप्ट असते आणि त्याच्या अनुसार कसा आहार असावा. आयुर्वेदामध्ये अग्नी ही संकल्पना जी सांगितलेली आहे, अग्नी याचा अर्थ आहार पचवण्याची शक्ती. तेव्हा हा जो काही आहार पचवण्याची शक्ती आहे ही प्रसूती पश्चात या महिलांमध्ये कमी झालेली दिसते. त्याचं कारण आयुर्वेदानेच वर्णन केलेलं आहे. धातुक्षयात श्रुते रक्ते मंदे संजायते अनला, की रक्तधातूचा क्षय झाल्यामुळे तिच्या ठिकाणी अग्निमांद्य उत्पन्न होतं. आणि जर अग्नी तिचा प्राकृत नसेल तर तिला तुम्ही त्याच अवस्थेत जर तिला अतिशय जड पदार्थ किंवा जे पचण्यास जड आहेत असे पदार्थ जर तिला जेवायला दिले तर त्याचा परिणाम सर्वांमध्ये शरीरामध्ये आम निर्मिती होते. आम याचा अर्थ एक विषमय पदार्थ की ज्याची शरीरामध्ये उत्पत्ती होते आणि त्याच्यापासून विविध व्याधी उत्पन्न होऊ शकतात. तेव्हा प्रसूतीमध्ये विशेषतः व्याधी उत्पन्न होतानाची सामान्य कारण वर्णन करत असताना ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे संक्लेशात विषमाजीर्ण भोजनात. म्हणजेच तिचा आहार हा योग्य असायला पाहिजे आणि प्रसवकाली झालेले जे काही मिथ्या उपचार या मुख्य गोष्टींमुळे सुतिकेला व्याधी उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला आहारावरती तिला भर दिला पाहिजे की तिचा आहार कसा योग्य राहील, तिच्या ठिकाणी पुन्हा अग्निमांद्य होणार नाही याची दक्षता घेऊन आपल्याला तिला आहार द्यायचा आहे. आणि हे अग्निमांद्य होऊ नये यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे की ते तिला जर जे काही औषधं द्यायची आहेत ही सगळी पंचकोल भावीत द्यावीत. पंचकोल याचा अर्थ चव्य चित्रक सुंठ, ही 5 पिंपळी पिंपळमूळ चव्य चित्रक सुंठ ह्या 5 गोष्टींना पंचकोल असं म्हणतात. तेव्हा ह्या पंचकोल भावीत तिला औषधं किंवा आहार द्यावा. म्हणजे समजा तिला खीर जरी द्यायची झाली तर तिला हे पंचकोल त्याच्यात टाकून द्यावं जेणेकरून तिला ती खीर पचेल आणि अग्निमांद्य होणार नाही. आणि अग्निमांद्य नाही झालं तर तिला पुढचे व्याधी कोणतेच होणार नाही. प्रसूती पश्चात जे सरांनी सांगितलं की अग्निमांद्य जर झालेलं असलं किंवा होऊ शकतं तर आपण पंचकोल भावित आहार द्यावा. तर पंचकोल हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा आणि नक्कीच तुमच्या इथे कोणी जर प्रसव पश्चात महिला असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता ती गोष्ट. सर, आपण चर्चा करत होतो तर एक प्रश्न आपल्याला आला होता की जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये ते डिलिव्हरी झालेली असली तर मग आपण कशा प्रकारे तिथे व्यवस्था मॅनेजमेंट करावी, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल. जसं मगाशी ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं होतं की एक तर तिचा आहार व्यवस्थित होणं आवश्यक आहे आणि योनी भागाची स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. यासाठी आपण रक्षोघ्न गोष्टी याही पाहिल्या आहेत आणि यामध्ये धूपन बघितलेलं आहे. पण काही वेळेला धूपनही शक्य होत नाही, त्यावेळी आपल्याला योनी परिषेक गरम पाण्याने सुद्धा योनीची स्वच्छता जरी ठेवली तरी खूप आहे. त्याच्यानंतर योनी धावन नावाची गोष्ट आहे. तर यासाठी काही औषधी द्रव्यचा काढा तयार करून, विशेषतः त्रिफळा काढा, त्रिफळा यामध्ये हरितकी, बिबितक आणि आवळा बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि ह्या त्रिफळाचं भरड चूर्ण घरी आणून त्याचा जर काढा तयार केला आणि ह्या काढ्याचं जर तो व्यवस्थित गाळून त्या काढ्याने योनीभागीची स्वच्छता ठेवली
तर तिला कोणत्याही प्रकारचे व्याधी उत्पन्न होणार नाही. आणि ग्रामीण भागामध्ये या तिन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. तेव्हा योनिदृष्टी आपल्याला टाळता येऊ शकेल. तिला सकस ताजा आहार, पौष्टिक आहार ग्रामीण भागात मिळू शकतो. आणि स्तन्यवाढीसाठी सुद्धा तिला या चंद्रशूर, अहळीव, शतावरी यासारखी औषधं तिला उपलब्ध होऊ शकतात. सर, आता आपण बघितलं की प्रसूतीपश्चात एवढी सगळी आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर जर असं झालं की काळजी नाही घेता आली तर कोणकोणत्या प्रकारचे व्याधी किंवा रोग एका सुतिकेला होऊ शकतात? सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, सुतिकेला व्याधी तर उत्पन्न होतातच, कारण त्याचं महत्त्वाचं कारण आहे योनिदृष्टी. योनिभागी जर समजा जंतू संसर्ग झाला तर तिचा विविध प्रकारचे व्याधी उत्पन्न होतात. आणि या विविध व्याधींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सुतिकेच्या ठिकाणी होणारा व्याधी म्हणजे सुतिका ज्वर. म्हणजेच तिला ताप येऊ शकतो. आणि ह्या तापाचे विविध प्रकार वर्णन केलेले आहे. प्रत्येक वेळी तो सुतिका ज्वर असाच असेल असं नाही, पण ताप जर असेल तर पहिल्या दिवशी आलेला ताप हा तिला श्रमांमुळे आलेला आहे. विशेषतः 3 दिवसांनी येणारा जो ताप आहे तो स्तन्य प्रवर्तनामुळे होणारा ताप आहे. पण योनिदृष्टीमुळे होणारा जो काही ताप आहे, जर समजा 7व्या-8व्या दिवशी ताप आला तर तिला कुठेतरी शरीरामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे असा विचार करून आपण योनिदृष्टीसाठी जे काही रक्षोग्न गोष्टी सांगितल्यात त्याचा अवलंब करून आपण हा टाळू शकतो. सर, अजून कोणकोणते व्याधी होऊ शकतात? असे अनेक व्याधी आहेत. काश्यप संहितेमध्ये जवळजवळ 64 प्रकारचे व्याधी हे सुतिकेला होतात असं सांगितलेलं आहे. यामध्ये योनिशूल आहे, कटिशूल आहे, योनिवेदना आहेत, त्याच्यानंतर क्षतक्षीण ही अशी अवस्था आहे. तिला विविध प्रकारचे व्याधी अशा 64 प्रकारचे वर्णन केलेले आहेत. तर प्रेक्षक हो, जसं सरांनी सांगितलं की सुतिका परिचर्या जर व्यवस्थित आपण नाही पाळली तर जवळपास 64 प्रकारचे विविध प्रकारचे व्याधी होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलेलंच असेल की प्रसूती पश्चात एका महिलेची काळजी घेणं किती आवश्यक असतं. सर, आता आपल्या कार्यक्रमाला थोडासा वेळ आहे, तर तुम्ही थोडक्यात प्रेक्षकांना काय सल्ला द्याल याविषयी? मातृत्व ही अतिशय महत्त्वाची घटना स्त्रीच्या आयुष्यामध्ये असते. आणि हे मातृत्व जर सुरक्षित आणि सुखी होणार असेल तर यासाठी आपल्याला केवळ प्रसूती पश्चातच नव्हे तर संपूर्ण स्त्री शरीराची, स्त्रियांची सुरुवातीपासूनच आपल्याला आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः मातृत्व ही अवस्था येण्यासाठी तिचं प्राकृत स्त्री शरीर, त्याच्यानंतर होणारी गर्भिणी अवस्था, प्रसव अवस्था आणि त्यानंतर होणारी प्रसूती पश्चात अवस्था, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला विशेषत्वाने काळजी घेणं आवश्यक आहे. आणि जर आपल्या शरीराची काळजी व्यवस्थित घेतली आणि आरोग्य आपल्याला प्राप्त झालं तरच आपलं जीवन हे अतिशय चांगलं होऊ शकतं. आणि आपल्याला निरामय जर आयुष्य घ्यायचं असेल तर आपल्याला आयुर्वेदाची कास धरणं गरजेचं आहे. आणि आयुर्वेदाने सांगताना कोणतीही गोष्ट अमुक आजार आणि लगेच त्याला औषध असं सांगितलेलं नाही. तर आयुर्वेदाने सांगताना हेतू, लिंग, औषध असं जरी वर्णन केलेलं असलं तरी औषधी योजना करण्यापूर्वी त्यांनी आहारावरती भर दिलेला आहे. तेव्हा आहारानेच आपल्याला रोग होऊ शकतात. तेव्हा आहारावरती नियंत्रण, आहारामधली पथ्यपालन या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जर आपला आहार संतुलित असेल, चांगला असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे व्याधी उत्पन्न होणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहार आणि विहार ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यावरच सर्व गोष्टी पुढे बदलत जातात. बरोबर. तर प्रेक्षक हो, अशा प्रकारे आज आपण प्रसूती पश्चात महिलांनी घ्यावयाची काळजी या विषयावर सरांकडून मार्गदर्शन मिळवलेले आहे. आज आपण बघितले की प्रसूती पश्चात कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात. सरांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 64 प्रकारचे रोग काश्यप संहितेमध्ये वर्णन केलेले आहेत. त्यानंतर कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात किंवा एका स्त्रीच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल होतात. त्या बदलांमध्ये सरांनी सांगितलं की जसं की जे गर्भाशय आहे ते व्यवस्थित परत त्याच्या जागेवरती आलं पाहिजे आणि स्त्री ही प्राकृत अवस्थेमध्ये पुन्हा एकदा प्रसूतीसाठी किंवा पुन्हा एकदा गर्भधारणेसाठी ती सुव्यवस्थित झाली पाहिजे. सर, आपण जसं डिस्कस करत होतो याच्याबद्दल, तर जवळपास किती दिवसांनंतर एक स्त्री प्राकृत अवस्थेमध्ये येते? सर्वसाधारणपणे जसं आपण म्हटलं की 1.5 महिना हा कालावधी पूर्ण तिच्यात नॉन प्रेग्नंट स्टेजमध्ये यायला लागते. परंतु तिची संपूर्ण शरीराची झीज भरून झालेली आहे आणि आता ती प्राकृत आहे असं केव्हा म्हणता येऊ शकेल? जेव्हा तिला पुन्हा पाळी यायला सुरुवात होते
तेव्हा तिचं संपूर्ण शरीर धातुक्षय पूर्णतः भरून आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल आणि तोपर्यंत तिची काळजी घेणं आवश्यक आहे. प्रेक्षक हो, जसं आता आपण सर्व महत्त्वाची माहिती घेतलेली आहे सरांकडून. तुम्हाला कळालेलं आहे की कशा प्रकारची परिचर्या आपण पाळली पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, काय टाळलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण सरांकडून माहिती घेतलेली आहे. सर इथे आले त्याबद्दल, सर तुम्ही आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी आणि आरोग्य संपदाच्या संपूर्ण टीमकडून तुमचे धन्यवाद सर. प्रेक्षक हो, तुम्हालाही महत्त्वाची माहिती आज मिळालेली आहे. असेच आमच्यासोबत जुळलेले रहा, आरोग्य संपदा बघत रहा. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, काळजी घ्या. नमस्कार.